नमस्कार गाईज. जय शिवराय, जय महाराष्ट्र. वेलकम बॅक टू वैभव भागवत यूट्यूब चॅनल गाईज. तर हा माझा पहिला व्हिडिओ आहे, म्हणजे फर्स्ट ब्लॉग आहे. तर आज आम्ही चाललोय कोकणात. तर मला पिकअप करायला आले तुषार आणि पांड्या. इकडे बघा, हाय करा पब्लिक, हाय करा पब्लिकला. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. तर आता इथून आम्ही चाललोय सिटी विस्टाला. तिथे येणार आहे आमची 17 सीटर ट्रॅव्हल्स. तर मग तिथून डायरेक्ट वे टू कोकण. चला, जायचंय कोकणात आणि मग आम्हाला करायचंय वजन. हा टाक, चप्पल काढून थांब ना. अगोदर 3 किलो वजन जास्त दाखवतोय भैया. अरे काय चीटिंग 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 करताय तू. अरे तू 4 रुपये खाल्ले मशीननी. चालू काय ना ताऊ कर 2 रुपये. 77 किलो. 80 ला होतो भाऊ. चला ए धर, थांब, त्याच्यावरती थांब पहिलं. एवढे म्हणजे हवेचं लय वाढलं. अरे आता 76 ला आहे. अरे मेट्रो करते काही. अरे म्हणजे माहिले कमी झालो. यस 72. तुला करायचं का? तुझं काय 50-40 असं 2 रुपये नाही राहिले ना आता. जाऊन दे काहीच. कॅन्सल. पिशवी भरून आणली. ही आपली गँग. सुमेंती कुठे? हाय बोल पब्लिकला, हाय बोल. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर. ए पाटोळे, हाय बोल पब्लिकला. हाय 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 हाय. एवढे कपडे. तर विषय असं झालेला आहे, मी ठेवली होती पुढं गाडीला बॅग अडकून नाही का माझी. पांड्याला सिटी विस्टला आल्यावर म्हणलं, पांड्या बॅग कुठे माझी? पांड्या म्हणतोय बॅगच नाही माहिती. आता बॅग शोधायला चाललोय आम्ही रोडला. काहीच या प्रकारे वैवेची काका झोपलेत. काकांना झोपून द्या नाही का. अरे कहना क्या चाहते हो. आपला मुद्दा काय झालाय ते सांग पब्लिकला. काहीच आपल्या वैभव भागवत 3 स्टारची बॅग पडलेली आहे. आता ती आम्ही शोधतो. बॅग कसं काय पडली आम्हाला ते कळाय ना. आता शोधतोय आम्ही रोडला. सापडलं तुम्हाला सांगतो. सापडल्यावर तुम्हाला सांगतो. मग लाईक करा, सबस्क्राईब करा. चलो कमेंट करा, शेअर करा. तर काहीच मुद्दा असा झाला होता, आम्ही ज्या स्वीटोमवर थांबलो होतो तिथंच आमची बॅग पडली होती. त्याने आवाज दिला पण आम्ही आमच्यात धुंदीत होतो. त्यामुळे जाऊ द्या, फायनली बॅग तर सापडलेली आहे. त्याने उचलून ठेवली होती. बिचारा चांगला होता, नाही तर एखाद्याने उचलून नेली असती. चांगल्या इम्पॉर्टंट गोष्टी होत्या. जाऊ द्या, चांगलं झालं एक प्रकारे बॅग सापडली. आता डायरेक्ट वे टू कोकण. कसं चक्क गौरव भाई आलेत. सुमित भाई गुंजाळ, 2 शब्द. काम चालू आहे का? सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा भाऊला. तर फायनली काहीच आमची बस आलेली आहे, त्यामुळे पळापळ चालली. तुम्ही बघू शकता, पाहू शकता काहीच. फायनली आमची गाडी आलेली आहे. आमचा मामा बिस्लरी. मैं गरीब हूँ. मारो हमको, मारो हमको, जिंदा मत छोड़ो सालो. गाडी इथं थांबवते. गाडीवर पुढची मागे. गणपती बाप्पा मंगळमूर्ती. पाटोळे काय मला घेणं गरजेचं आहे का? बाप को भेज, तेरे बस की बात नहीं. फायनली आम्ही निघलेलो आहे आता 2 सिटी विस्टातून. जाणार आता उद्या सगळं डायरेक्ट कोकणात. बघू काय मजा करतोय काय. One eternity later. तर गाईज फायनली आम्ही सकाळचे आता वाजले 6:30. फायनली पोहोचलोय आम्ही कोकणात, मुरुड बीचला. तुम्ही माझ्या माग आता बघा कसं दिसतोय समुद्र. कसं व्ह्यू आहे, एकदम खतरनाक का नाही. आता दुपारी तर अजून मजा येणार आहे. आता तर पहिले आम्ही झोपणार आहे, कारण की रात्रभर आम्ही झोपलोच नाही.
गाडीत बसलेलो होतो तर धिंगाणा मस्ती गाणे वगैरे डान्स त्याच्यातच अख्खी रात्र घालवली. त्यामुळं झोप झालेलीच नाही कोणाची. त्यामुळे आता पहिलं तर झोपणार आहे. If you say money can't buy happiness, come to Konkan. पाटोळे पाटोळे आळशी तिथूनच स्नॅप घेणार पण खाली काय येणार नाही. इथपर्यंत येतं वाटतं लावडे बघ. मग येणारच ना ते भरती ओटी. तुम्हाला काही शिकवलंय का नाही इतिहासात इतिहासात उठला आणले काय? भूगोलात सॉरी भरती ओटी काही शिकवलं का नाही? तुमसे ना हो पाएगा. जंजिरा फॉल्ट काहीच पद्धतशीर आताच नाश्ता वगैरे सगळ्यांचा झालेला आहे. आता गर्दी कुठेतरी दिसायला लागली बीचवर जशी पण लवकर गर्दी दिसायला लागली इथं. आता तरी एवढं ऊन लागत नाही. 10-11ला ऊन नाही लागलं पाहिजे कारण की फोटोज घ्यायचेत. तर चला आवरून वगैरे येतो मग तुम्हाला दाखवतो लोकेशन कसं आहे. ठीक आहे सगळ्यांचं फायनली आवरून झालेलं आहे. तर आता पहिलं चाललो आहे आम्ही फोटोशूट करायला कारण नंतर ऊन आल्यावर एकाचा पण फोटो नाही निघणार माहिती. त्यामुळं म्हणलं अगोदरच फोटोशूट वगैरे करून घ्यावं. आता फोटोशूट करायला आलोय परत बीचवर. फोटोशूट वगैरे बघू आता करतो. पद्धतशीर फोटोशूट चालू झालेलं आहे. अभिषेक मला कसे तयार होऊन आले मोबाईल पिकल नवीन खरेदी. अरे ही मोठी आहे क्या मोठी दिसते ना. ही 1 किलो सभी का खेल रहे हो. नुसते ओल्ले बोंबील पाहिजे आपल्याला. ओल्ले बोंबील पाहिजे. ओल्ले बोंबील सुरमईला हातात घे नुसता मासाचा गोला. हा इकडे बघा माशाचा गोला. जायला निघालत ना गाडीत बसून पैसे देऊन जाईल. काय वैभव काय बोललोय बोलू त्याला मला लक्षात ठेव. फायनली एक मास आता कन्फर्म झालेला आहे. त्याची आता कटिंग चालू आहे. कटिंग झाल्यावर खायला तर मजा येणारच आहे. हे बघा एखादा खिशात घालशील बरं का गावऱ्या. आम्ही एवढे घेतले आहेत. आता बघूया कसं काय खायचं कसं नाही. फायनली आता मासे घेऊन झालेले. आता चिकन घेतात ते काही मंडळी. A few minutes later. तर गाईज सकाळपासूनच्या सनसेटची मी वाट बघत होतो. तो सनसेट फायनली आपल्याला बघायला भेटणार आहे. कसला क्लास दिसतोय व्ह्यू. उद्या जर पॉसिबल झालं तर इथं जाणं होईल. गाईज व्ह्यू कसं दिसतोय खतरनाक का नाही. आता झोपेतून उठलो अलार्म लावला होता कारण की मला घ्यायचा होता ब्लॉगमध्ये. खरं तर हा व्ह्यू दाखवण्यासाठी मी ब्लॉग चालू केला आहे माहिती का. कारण की सनसेट हा भावांनो मनाला लागणारा म्हणजे एक नाही का क्षण असतो. त्यात आपल्या नाही का भावना सगळ्या व्यक्त अशा नाही का डायरेक्ट होऊन जातात. आपल्याला काही बोलायची गरज नाही पडत. आपल्या सगळ्या भावना व्यक्त होऊन जातात. Day 2. आता आम्ही आलोय काशीद बीचला. बघू शकता कसला भारी व्ह्यू आहे. कसं वाटतं मला. हा बैलगाडा ए पण नाही आपल्याकडे रेड आहे. रेड आहे का. एक रेडा लावायचा का तिथं डायरेक्ट. एक दुसऱ्या आतमध्ये लागला झालं. फक्त पुढे हरकून पळावलं. ए वामे तुला त्याला बांधतो फक्त पळायचं घेऊन.
अरे बांधू ना फक्त त्याला. सुमित भाऊचं काय मन भराय ना. सुमित भाऊ म्हणते अजून फोटो काढायचेच आहे. आता टी शर्ट बदलायला चाललोय. टी शर्ट बदलून एकदम कोपऱ्यात जाणार तिकडं. एक नंबर फोटो येतील. तर काहीच फोटोशूटसाठी नवीन शर्ट वगैरे घालून आलोय आता. व्ह्यू बघा इकडचा कसला खतरनाक आहे. खतरनाक का नाही. लय मस्त व्ह्यू आहे. गोव्यात आल्यासारखी फिलिंग वाटायला लागली आता. खेकडा पकडायचा का? हा थांब रे, थांब थांब. काठी दे काठी फक्त. काठी मी तिकडे ठेवली मोठी. इकडे बघ ना, इकडे थोडं कमी लागलंय. कुठे खेकडा हात गेलाय. पळाला बाई. हे जर तुम्ही आमच्याला पिवळा कमी लागलाय. कुट्टू कुठला लावा लागला बघा. कलर चोरले लोकांच्या. पुढे काठी तोड ना ती. पांडे शेवळ आहे बर का. पडशीन लय घाण. इकडं 2 मिनिटं. होली खेकडा शोधतोय भाऊ. सापडला का नाही तुला अजून? खेकड्याला पण शिवाय देता का? बाहेरच येणार 2-4 मिनिटं बोललो असतो त्यासोबत. फोटो काढायला आलेत. फोटो काढायला इथे पण यांचे भांडण. एका टोपीवरून आई पाठवली. कुठे न्यावा का नाही राव याला. तुम्ही सांगा बरं याला कुठे न्यावा का नाही. कपडे काढू का? इथं चालू होतो. कपल फोटो चाललं होतं आता दोघांचं. माझं कॅमेऱ्यात कैद करायला उंच राहून गेलं. म्हणलं काटा फोटो काढत होते. हा मी तेच म्हणते प्री वेडिंग शूट चालू आहे. रात को सुहागरात नाही तलवारबाजी होगी. कार्ट बघा. फोटो काढ रे. फायनली आमचे फोटो वगैरे सगळे काढून झालेत. कसं वाटलं पाठवे लोकेशन? लोकेशन तर भारी आहे. म्हणजे तलवारबाजीचा मला किती सकाळ आला अजून. काय करत वाव. ओ वाव नाईस व्हेरी ब्युटी. पण व्हिडिओ काढतो. ये तो अपने वाले. ये तो अपने वाले. बिहारी बाबू. रम्य वातावरणात असं आम्ही इथं आलेलो आहे. कुठं चालला मामा? पुरी बघायला. अरे व्लॉग चालू आहे काहीतरी ठेव. चल ना. अर्धे क्वालिटी KFC. थांब. कोणत्या पायाचा हो? चप्पल तिकडेच ठेवली. कसा होता भाऊ शूटर? अरे ते बुल जहांगे वाटतं. आता फोटो वगैरे तर सगळे झालेत काढून. थोडस एन्जॉय करू. तुम्हाला नाही यायचं का रे? नाही यायचं का? नाही यायचं. भीती वाटते यायला. हा एवढं बिल झालंय का तुमचं? किती शेट ते? 1840. फक्त नाश्त्याचं आहे का ते? काशीद बीचला आलेलो आहे या प्रकारे. आणि आता बघायचं तर आम्ही पुढं आहोत. बघा तो आपल्या सगळ्यांचा लाडका गौऱ्या गायकवाड. नजरा बघा गाईज. नजरा देखो गाईज. फिलिंग्स गाईज फिलिंग को ऑब्झर्व करो गाईज. हाय कर पब्लिकला गौऱ्या. हाय कर. हाय म्हण. हाय पब्लिक. छक्क्या. तर काहीच आत्ताच मजा वगैरे केली. भरपूर मजा केली समुद्रात. तर आता निघायच्या तयारीत आहे आम्ही. आता काशीदला आहे. थोडासा नाश्ता वगैरे केला. मिसळपाव खाल्ली. आता जरा बरं वाटतंय पोटाला पण. पहिलं पोटोबा मग विठोबा करायचा. तर आम्ही पहिलं विठोबा मग नंतर पोटोबा केलाय. आता आम्ही निघणार आहे डायरेक्ट पुणे. वे टू पुणे.
जेवायला बघू शकता कसे बसलेत. हे मामा सांग की रे. फायनली सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. आता इथून डायरेक्ट वेळ टू पुणे. चला बाय.